नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावरच्या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. 10वी नंतर 11वीमध्ये प्रवेश घेत असताना मधला जो काळ आहे 10वीच्या परीक्षेपासून 11वीच्या प्रवेश प्रक्रियेपर्यंतचा हा काळ कोरोनाचा प्रादुर्भावामुळे तुमचा बराचसाच वेळ याच्यामध्ये गेलेला आहे. आणि मग आता या 11वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला असणारे विषय त्यातला हा मराठी विषय आणि मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना, मराठी भाषेचे महत्त्व हे सगळं तुम्हाला सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आपलं मराठीचं जे पुस्तक आहे ते 5 विभागामध्ये विभागलेलं आहे. या 5 मध्ये पहिला आणि दुसरा भाग आहे तो गद्य आणि पद्य विभागाचा आहे. तिसरा भाग आहे तो नाटक एक साहित्य प्रकार. चौथा भाग आहे तो उपयोजित मराठीचा आणि 5वा भाग आहे तो व्याकरणाचा. तर हे सगळं अभ्यासत असताना ज्या काही तुम्ही मनामध्ये इच्छा अपेक्षा ठेवलेल्या आहेत तर ह्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होत, तुमच्या अपेक्षा पूर्ण होत हीच सदिच्छा व्यक्त करते. आणि आता आपण मराठीमधला गद्य भाग पहिल्यामधला जो गद्य आहे परिमळ 5वा पाठ आहे तो आज आपण पाहणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे. बघा, प्रल्हाद केशव अत्रे एक नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षण तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केलेले आहेत. केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केलेले आहे. त्याचबरोबर झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कविता संग्रह प्रसिद्ध आहे. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले हे कथासंग्रह, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन गौरवण्यात आलेले आहे. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आता लेखकांनी हा जो पाठ लिहिलेला आहे तर हा पाठ लिहिण्यासाठी लिहिण्यापाठीमागचा हेतू काय तर बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि हीच प्रस्तावना हा पाठ आहे. तर या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्याला त्यांच्या ओघवत्या आणि भावपूर्ण शब्दात करून दिलेली आहे. लेखिकेचं ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे त्यांच्या मनावरती खोल संस्कार झालेले होते. त्यामुळे त्यांची कविता ही ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, त्याचबरोबर श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकट झालेली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा जो गोडवा आहे तो विशेषत्वाने आपल्याला जाणवणार आहे. हे आपण पुढं पाहणारच आहोत. तर आता बघा, प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करत असताना लेखक काय म्हणतात बघा. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. बघा, लेखक म्हणतात की एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा. म्हणजे तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचत असाल तर कधी कधी अशी बातमी वाचनात येते की एखादं जुनं घर पाडत असताना भिंतीमध्ये किंवा पायामध्ये त्याचबरोबर शेतामध्ये मेहनत करत असताना अचानक एखादा मोहरांचा हंडा सापडावा. तसंच आपल्याला बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागला असं लेखक म्हणतात. आणि मग विज्ञानात जसे वेगवेगळे शोध क्वचित लागतात तसंच 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक शोध लागलेला होता आणि तो कुठला तर लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. आता ह्या लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र प्रसिद्ध झाली तर लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी. तर लेखक म्हणतात की लक्ष्मीबाई सारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे.
त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. तर लेखक म्हणतात की लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी यांचं म्हणजे काव्यातून व्यक्त होणारं प्रेम खूप जबरदस्त आहे. आणि बहिणाबाई चौधरींच्या तर शब्दातून प्रतिभा नुसती झिरपत राहते. म्हणजे हे जे प्रतिभा लाभलेलं देणं आहे, निसर्गदत्त देणं, तर हे त्यांच्या शब्दातून आपल्याला जाणीवेनं प्रकटपणे जाणवताना दिसतं. आता हे जे चित्र आहे ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं आहे. आणि मग बघा की याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बहिणाबाई चौधरी, तर ह्या बहिणाबाई चौधरी एकदम अतिशय म्हणजे अशिक्षित स्त्री, अगदी ठार अडाणी, म्हणजे अक्षर ओळख नसलेली. आणि मग तरीसुद्धा त्यांच्या काव्यातून काय आहे, तर त्यांच्या काव्यातून हे सगळं आपल्याला प्रतीत होताना दिसतं. तर त्यांचं जे काव्य आहे तर त्याच्यामध्ये सरस आणि सोज्वळ काव्य आपल्याला लेखक म्हणतात की मराठीत फार थोडं आहे आणि त्यापैकीच बहिणाबाईंचं एक. मग लेखक म्हणतात की यातली आनंदाची बाब अशी आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्याचं तेज आहे. बघा, म्हणजे जुनं साहित्य घेतलं तर जुन्यात चमकेल आणि नवीन साहित्य घेतलं तर त्याच्यामध्ये झळकेल असं त्याचं तेज आहे. इतकं म्हणजे बावन कशी सोन्यासारखं हे कवयित्रीचं काव्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने, कसलीही अक्षर ओळख नसलेल्या ह्या शेतकरी स्त्रीने हे सगळं रचलेलं आहे. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की हा तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. बघा, लेखक म्हणतात की असा हा तोंडात बोट घालणे म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे. तर हा आश्चर्यचकित करणारा असा हा चमत्कार आहे की आज आपण पाहतो अनेक कवी लेखक, तर त्यांचं शैक्षणिक म्हणजे ते खूप शिकलेले असतात, त्यांना म्हणजे वाचन केलेलं असतं आणि त्याच्या अनुभवावरती त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु लेखिकेनं कुठलंही म्हणजे लेखिका पूर्ण निरक्षर आहे, अक्षर ओळख नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं सुंदर काव्य लिहिलेलं आहे. त्यामुळे लेखक म्हणतात की हा तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेतल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक, म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले होते. बघा, लेखक म्हणतात काय झाले की हे जे कवी आहेत सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री, त्यांच्या आई वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. आणि लेखक म्हणतात की माझी आणि सोपानदेवांची 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात ही सोन्याची खाण दडलेली असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. आणि ती जरी सोपानदेवांना होती तरी ते खूप 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 लाजाळू. आणि मग त्यांना काय वाटत होतं की आपल्या आईनं हे जे लिहिलेलं आहे खानदेशी वराडी भाषेमध्ये, बघा ह्या मराठीच्या म्हणजे मराठी बोलीभाषेच्या मराठीतील बोलीभाषा आहेत खानदेशी वराडी. आणि मग ह्या खानदेशी वराडी भाषेमधल्या ह्या आपली जी आई आहे निरक्षर आहे, अडाणी आहे, तर तिच्या ह्या ओव्यांचं सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करेल की नाही हा त्यांना मोठा प्रश्न पडलेला होता. आणि म्हणूनच ते इतकी वर्ष एकही शब्द बोललेले नव्हते. लेखकांची इतकी जवळीक असून सुद्धा ते त्यांनी व्यक्त केलेलं नव्हतं. परंतु एकदा काय झालं की लेखक म्हणतात मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत त्यांनी मला वाचून दाखवली. एहरीत दोन मोठा दोन्ही मधी पाणी एक मोठं हाकलतो एक जीव पोसतो कितीक. बघा, लेखक म्हणतात की दीपावळीच्या वेळेला ते आमच्या घरी आले आणि माझ्याकडे आले आणि त्यांनी एक हळूच एक छोटीशी चोपडी वही उघडून माझ्यासमोर धरली आणि आपल्या आईची म्हणजे माझ्यासमोर
ती चोपडी उघडली आणि आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी वाचून दाखवली होती. ती कविता कोणती होती? तर एहेरीत दोन मोठा, दोन्ही मध्ये पाणी, एक मोठा हक्कलत, एक जीव पोसतो किती. बघा, विहिरीत, एहेरीत म्हणजे विहिरीत, दोन मोठा, दोन्ही मध्ये पाणी एक, मोठ हकलतो एक, जीव पोचतो किती. बघा म्हणजे केवढा मोठा अनुभव. विहिरीमध्ये दोन मोठा आहेत. आता तुम्हाला मोठ माहीत असेल, मला वाटते तुम्हाला मोठ माहीत असेल, तर ती एक मोठी चांबड्याची पिशवी असते आणि बैलांनी ही मोठ काय करतात, विहिरीमधून पाणी काढतात आणि पाटामध्ये ते पाणी ओततात. तर हे असे मोठ, आणि मग ह्या मोठीनं काय करायचं, पाणी वरती काढायचं, पाटामध्ये ओतायचं आणि ते पाणी शेताला जाणार. आणि मग पाणी कोण, बैल ओढणार, पाणी पाजणार कोण, शेतकरी. बघा, मग ह्या विहिरीमध्ये दोन मोठा, दोन्ही पाणी एकच, मोठ हकलतो एक, जीव पोसतो किती. बघा, मोठ हकलणारा एक आणि त्याच्यावरती जीव कितीतरी पोचतो. म्हणजे बघा की त्या पाण्यावरती हे पीक पोचलं जातं आणि ह्या पिकावरती सगळी जनता, म्हणजे आपल्याकडे किती पैसा असू दे, काही असू दे, तर आपल्याला पोचतं कोण, तर अन्नधान्य. म्हणजे आपलं भरण पोषण कशामुळे होतं, पैशाने होत नाही, तर आपल्याला अन्नधान्याची गरज असते. आणि मग सगळ्यात म्हणजे हा हकलणारा, जो मोठ हकलणारा आहे, तो किती जीव पोचतो बघा. म्हणजे शेतकरी म्हणजे माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा, म्हणजे तसंच मग हा जो शेतकरी आहे तो कितीतरी जीव पोचतो आहे. म्हणजे हा शेतकरी मोठ हकलतो एक आणि त्याच्यावरती कितीतरी जीव पोचले जातात. बघा केवढा मोठा अनुभव त्यांनी आपल्या छोट्याशा कवितेतून सांगितलेला आहे. त्यानंतर लेखक म्हणतात, त्याबरोबर ती वही मी त्यांच्यातून खसखस ओढून घेतली आणि अधाशासारख्या साऱ्या कविता भर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओढून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे बावन कशी सोनं आहे, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे, ते त्याच्याबरोबर यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही, हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे, त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते, त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. बघा लेखक काय म्हणतात की ही कविता ऐकल्याबरोबर मी त्यांच्या हातातून काय केलेलं आहे, खसकन वही ओढून घेतली आणि आधाशासारखा, म्हणजे आधाशी म्हणजे काय, खूप दिवसांचा एखादा भुकेला असेल आणि त्याच्यासमोर अन्न ठेवलं तर तो कसा भर 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 खाईल, तशा पद्धतीनं लेखक म्हणतात की मी आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या आणि मला कुठेच भाषेची अडचण वाटली नाही. आणि मग ते सोपानदेवांना ओरडून काय म्हणतात की अहो हे बावन कशी सोनं आहे, एक नंबरचं सोनं आहे, तर ते आपण महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा आपला गुन्हा ठरेल आणि त्याच वेळी ते काव्य प्रसिद्ध करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. लेखक म्हणतात की प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देण आहे. प्रतिभा ही निसर्गाची देणगी, निसर्गदत्त आहे, ती निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि ती त्याच्याबरोबरच यावी लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे अलीकडे आपण ऐकतो की खूप प्रयत्नांती, खूप प्रयत्न करून शाळा शिकून, पुस्तकं वाचून मग अनुभव लिहिले जातात, परंतु असं या कवयित्रीच्या बाबतीत झालेलं नाही. कवयित्रीनं कशाचाच अभ्यास केलेला नाही, हे सगळं तिच्या अनुभवावरती लिहिलेलं आहे. कवयित्रीनं अभ्यास कशाचा केला असेल तर शेतामध्ये, घरामध्ये काम करताना येणारे अनुभव, शेतामध्ये काम करताना येणारे अनुभव आणि त्या अनुभवांच्या जोरावरतीच ह्या कवयित्रीनं कविता लिहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की यत्नाचा आणि विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही, हे आता माझं ठाम मत झालेलं आहे. जसं कोकिळ पक्षानं तोंड उघडलं की तो आपोआपच कुहू कुहू गायला लागतो, संगीत वाहू लागतं. प्राजक्ताची कळी उमलली
की ते काय करते, सुगंधाचाच निश्वास टाकू लागते. तसं जातीच्या कवीचं आहे. म्हणजे मुळात जो कवी आहे त्याचं नेहमी ताल, म्हणजे त्याचं हृदय नेहमी ताल धरून बसलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या जिभेवर जो शब्द येतो तो मुळे नाचतच येतो. बघा काय म्हणजे लेखकांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ह्या प्रतिभावान लोकांना सृष्टीतलं सौंदर्य त्यांच्या डोळ्यांना दिसतं आणि जीवनातलं संगीत त्यांना ऐकू येतं. म्हणजे आज आपण जगतो बघा, आज आपण जगतो आहे, बरोबर आहे, निसर्ग आहे आपल्याकडं, आपण खूप माणसांच्या मध्ये वावरतो, निसर्गामध्ये फिरतो, परंतु आपणाला हे सगळं दिसतं का हो? नाही. तर यासाठी आपल्याकडं तो दृष्टिकोन, पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे. मग असा हा दृष्टिकोन या प्रतिभावान लोकांकडे असतो, त्यामुळं सृष्टीतलं सौंदर्य त्यांना दिसतं. आज आम्ही कितीतरी गोष्टी आम्हाला दिसत असतात, परंतु आपण फक्त नुसतं बघत असतो, म्हणजे त्यातलं जे सौंदर्य आहे ते आम्हाला दिसतच नाही. व्यक्ती आमच्या जीवनामध्ये कितीतरी व्यक्तींचा समावेश होतो, म्हणजे कितीतरी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये व्यक्तींचा सहवास लाभतो, परंतु त्या व्यक्तींचं जीवन, त्या व्यक्तीच्या जीवनाचं संगीत काही आपल्याला ऐकू येत नाही. जसं डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो बघा, हे झरे तर डोंगर कपारीमध्ये जसे झरे असतात, तसं ह्या कवी लोकांचं काव्य एकसारखं त्यांच्या हृदयातून उसळ्या घेत असतं बघा. जसं एखादा झरा डोंगर कपारीमध्ये उसळ्या घेत असतो, तसंच या प्रतिभावान लोकांच्या हृदयामध्ये हे काव्य उसळ्या घेत असतं. आणि लेखक म्हणतात की हे असं मानल्याखेरीज जगातलं अमर काव्य कसं जन्माला येतं हे कोडं सुटणार नाही. म्हणजे हे आपल्याला मान्यच करावं लागेल की डोंगराच्या कपारीवर जसा एखादा झरा उचंबळत असतो, तसंच प्रतिभावान लोकांच्या हृदयामध्ये काय असतं तर काव्य एकसारखं उसळ्या घेत असतं आणि ते बाहेर पडण्यासाठी धडपडत असतं. आता यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.